मुंबईतील अंधेरी RTOमध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा मराठी शिकवण्याची मोहीम सध्या सुरू झाली आहे। तिथे दररोज 2 सत्रामध्ये मराठी भाषा शिकवली जातात आणि तुम्ही बघू शकता आता पण इथे बरेच ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक जे ते बसले आहेत आणि त्यांना मराठी शिकवले जात आहेत। आमच्यासोबत RTOचे अधिकारी आहेत स्वप्नील माने सर। सर कशा प्रकारचा हा मोहीम आहे आणि कधीपासून सुरू केले आहेत तुम्ही? हो. मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा आणि सामान्य नागरिकांशी मराठीतच संवाद व्हावा यासाठी परिवहन विभागामार्फत महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा या उजळणी प्रशिक्षणाचं आयोजन केलं जातं आहे। आपल्याकडं 5 जूनपासून या उजळणी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात येत असून रोज जवळपास 8 बॅचेस उजळणी प्रशिक्षण होतात। त्या अनुषंगानं 150 ते 200 अर्जदारांना आपण मराठी भाषेचं ज्ञान देतो। प्रत्येक अर्जदाराला आपण 4 बॅचमध्ये शिकवतो। त्याच्यानंतर त्याला प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला आपण मराठी भाषा शिकल्याचं सर्टिफिकेट देतो आपण त्याला। चालकांमध्ये उत्साह कशा प्रकारचे आहेत शिकण्यासाठी? सुरुवातीला आमच्याकडं मागच्या आठवड्यापर्यंत रोजच्या 2 नवीन बॅचेस येत होत्या। प्रत्येक बॅचमध्ये 60 ते 70 परवानाधारक असतात। आता मात्र खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे। त्या अनुषंगाने आम्ही रोजच्या अजून 2 बॅच वाढवून 4 बॅच करण्याचं नियोजन केलेलं आहे। आतापर्यंत किती लोकांनी तुम्ही शिकवले आहेत आणि काय वाटतं तुम्हाला की अजून जे ऑटो रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक आहेत ते येणार आहेत का शिकण्यासाठी? खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे। त्या अनुषंगानं आत्तापर्यंत 1300 आपण परवानाधारकांना उजळणी दिलेलं आहे, प्रशिक्षण दिलेलं आहे मराठी भाषेचं। अजूनसुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी होत असून आपण 4 बॅचेस अजून वाढवणार आहोत। आतापर्यंत 1300पेक्षा जास्ती लोकांनी शिकलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता तिथे जे ऑटो रिक्षा चालक आहेत ते पण सध्या बसलेले आहेत। काय नाव आहे तुमचं? माझं नाव राजकुमार। राजकुमार आहे। तर मराठी शिकतात ना तुम्ही? पहिला दिन आहे। अच्छा, आज पहिला दिवस आहे। काय त्यांनी शिकवले तुम्हाला? माझ्या अंधेरी जायचं आहे तर आज बसा आम्ही नाही कोणी मराठी बोलले तर तुम्ही ऐकू शकत ना, समजू शकतात ना? हां समजतं। काय नाव तुमच्या? देवी प्रसाद पांडे जी। तुमचा पण आजचा पहिला दिवस आहे। काय शिकला आज पहिला दिवस? पहले दिवस में यही जाने के लिए कहते सर सिखाए थे और ऊपर ब्रिज के ऊपर चढ़ने या उतरने का यही सिखाए थे। अब कोशिश कर रहा हूँ मराठी सीखने का। कसं वाटतं तुम्हाला? अच्छा लगे। अच्छा, तुमचं नाव काय? पिंटू कुमार साहब। तुम्ही पण आज पहिल्या दिवशी आला? हाँ, काय शिकला आज पहिल्या दिवशी? थोड़ा थोड़ा समझ में आता, बोलने नहीं पाता हूँ। तुमचा प्रयत्न आहे ना शिकण्यासाठी? हाँ, थोड़ा प्रयत्न कर रहा हूँ। अजून कोण मराठी बोलतात त्याच्यामध्ये? कोण शिकलेत मराठी बोलायला थोडकीसा? तुम्ही बोलणार? हो, येतो मी तुमच्याकडे पण येतो। काय काय नाव आहे तुमच्या? दयाशंकर शुक्ला नाम आहे साहब। अंधेरी RTOमध्ये सध्या तुम्ही आहात, इथे मराठी शिकवण्याचा प्रयत्न चालू आहे। तुम्ही शिकलात का मराठी? शिकायची मराठी। मराठीचे उज्ज्वल भविष्य आहे। इकडे काम करतो, इकडे धंदा आहे, तर मराठी शिकायची। कसं वाटतं तुम्हाला? चांगला वाट। या तुम्ही। काय नाव आहे तुमचं? संजय सिंह। तुम्ही शिकलात का मराठी? मर्सी सीख ले। काय काय शिकवलं त्यांनी? अभी मराठी में कुठे जाणार? कुठे जाना, लेफ्ट जाना, मतलब वजू कढ़े या सरस जाला, हाँ, और दाया कढ़े, जिससे शेर सांगला चाहे, मतलब 2-4 वर्ड मैंने सीखा और हमको बहुत अच्छा लगा भाई साहब। चांगलं वाटतं का मराठी शिकून? चांगला वाटतात का मराठी शिकून? नहीं समझा। अच्छा लग रहा है मराठी सीख के? अच्छा लग रहा है, चांगला, बहुत अच्छा लग रहा है। ऐसा सिखाना चाहिए सबको। सबको सीखना चाहिए, सबको सीखना भी चाहिए। सबको सीखना चाहिए भाई साहब। हां, हा जो उपक्रम आहे मराठी भाषा शिकवण्याचा, तर त्याच्यामध्ये आपण मराठी भाषा सोप्या पद्धतीने बोलायला शिकवतो आहे। कारण प्रवाशांचे संवाद साधताना त्यांना डिफिकल्टी येऊ नये म्हणून। आणि आपण त्यांना फक्त बोलायला शिकवतो आहे। 15 वाक्य आहेत ती आपण त्यांना शिकवणार आहोत आणि बाकी काही संबोधन आहेत ताई। 15 वाक्य अतिशय सोपी वाक्य आहेत। म्हणजे जेव्हा रिक्षा एखादी उभी असते आणि त्यावेळेला पॅसेंजर येतो आणि रिक्षावाल्याला विचारतो की मला आता अंधेरी स्टेशनला जायचं आहे, तर मग आपण त्याला काय उत्तर द्यायचं? तर या बसा, मी तुम्हाला घेऊन जातो। किंवा आपण समजा मीटर चालू केलं नसेल रिक्षावाल्याने, तर पॅसेंजर सांगतो मीटर चालू करा, मग त्याने पॅसेंजरने रिक्षावाल्याने सांगायला पाहिजे की मी मीटर चालू केलेलं आहे। किंवा मग पॅसेंजरला गाणी ऐकायची असेल तर मग परवानगी घेतली तर रिक्षावाल्याला सांगता आलं पाहिजे की तुम्ही गाणी चालू करा,
आपण हळू आवाजामध्ये लावा किंवा मग रिक्षावाल्याला समजा CNG भरायचं असेल तर तो पॅसेंजरला विचारतो की मी CNG भरून घेतलं तर चालेल का, मराठीमध्ये विचारतो. आणि मग पॅसेंजर सांगतो की चालेल, मी 5 मिनटं थांबू शकतो. आणि मग असाच प्रवास पुढे चालत राहतो. आणि मग ज्या वेळेला पॅसेंजरला त्याचं जे जाण्याचं ठिकाण आहे ते आलं की मग रिक्षावाला सांगतो की आता अंधेरी स्टेशन आलेलं आहे, तुम्ही उतरू शकता. हो, सुरुवातीला तसा रेजिस्टन्स होता, कारण तसं लोकांना माहीत नव्हतं आपण का शिकतो, कशासाठी शिकतोय. पण ज्यावेळेला आम्ही बऱ्याचशा बॅचेस घ्यायला सुरुवात केली आणि आमचे बरेच विद्यार्थी झाले, तर आता जो प्रतिसाद आहे त्यांच्याकडनं तो खूपच चांगला आहे. आणि मराठी भाषा शिकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि आम्ही त्यांचा क्लासमध्ये सराव पण घेतच असतो. त्याच्यामुळे आम्हालाही थोडंफार कळत राहतं की त्यांना थोडंफार आता बोलता यायला लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.